हॅलो, गुड मॉर्निंग मित्रांनो. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये, ॲक्च्युली नवीन ब्लॉगमध्ये. हां, तर आज आम्ही कुठेतरी जाणार आहोत कारण गेली 2 दिवस मस्त पाऊस पडतोय आणि वातावरण पण खूप छान झाले आणि आज सॅटर्डे तर म्हणलं जाऊया कुठेतरी. आणि हा महत्त्वाचं म्हणजे दिवाळीची लॉंग विकेंडचे शेवटचे 2 दिवस राहिलेत, तर म्हणलं की जाऊया आपण आणि बघूया आता. आज फर्स्ट कपल व्लॉग असणार आहे तर कसा होईल. तर आज आमचा फर्स्ट कपल ब्लॉग आहे. माहिती नाही कसा व्हिडिओ होईल, पण होपफुली चांगलाच होईल, जसे स्नेहलने याच्या आधी पण बनवले. चलो फिर चलते है. आता मला पहिलं तर कुठेतरी खायला जायचं आहे आणि मग खाऊन झालं की आपण निघणार आहोत. स्नेहल आवडतीये मस्त. बायकांचं ना पटकन काय आवरत नाही. मी केव्हाचा रेडी झालोय आवरून, पण हिचं आणखी चाललंच आहे. चला वेट करूयात आणि निघूयात. मित्रांनो, आम्ही ना यू कॅन से ब्रंच करण्यासाठी आलो आहे. इथे अप साऊथ म्हणून आहे. तर स्नेहलला ना साऊथ इंडियन फूड खूप आवडतं. तिला 2च गोष्टी आवडतात, कोकण आणि साऊथ इंडियन फूड. मे बी मागच्या जन्मात ती कोकणात असेल किंवा साऊथ इंडियामध्ये असेल. येऊन जाऊन तिथे 2च गोष्टी असतात, कोकण आणि साऊथ इंडिया. फायनली आमचा ब्रंच आलाय. आता बघूया टेस्ट करून कसं आहे. फर्स्ट टाइम आम्ही इथे आलो आणि फर्स्ट टाइम हे ट्राय करणार आहे. खूप दिवसापासून ट्राय करायचं आहे मला, आज फर्स्ट टाइम करणार आहे. काय ते तर सांग ना. हे काय होतं मी विसरली. हां, घी पोडी इडली मिनी. घी पोडी मिनी इडली असं. चला मित्रांनो, ही बोलली होती की 2 दिवस झालं पाऊस होता, आज मस्त छान वातावरण असेल. पण बघाय सकाळ सकाळ आमचा पत्का झाला आहे आता, कारण आज पण पाऊस यायला लागला आहे आणि आम्ही तसंच बाहेर आलो आहे रेनकोटवरती. आणि महत्त्वाचं म्हणजे आज आम्ही कारने नाही तर बाईकने बाहेर आलो आहे आणि बाईकनेच फिरायला जाणार आहे. तर असो, आज भिजूयात मस्तपैकी. आणि हे पहा, इथे आम्ही आलेलो, एक सेकंड, हे आहे अप साऊथ म्हणून एक व्हेज साऊथ इंडियन रेस्टॉरंट म्हणू शकता तुम्ही. एक्सपेन्सिव्ह आहे पण क्वालिटी आहे इथे चांगली. आणि काय म्हटली, घीमध्ये होतं पण प्राईस खूप जास्त होतं. फायनली आमची पेटपूजा झाली आणि आता बाईकची पण पेटपूजा करून आम्ही आता निघलो आहोत. तर आता आम्हाला 1 तास लागेल जाण्यासाठी. तर चला आता निघूयात, कारण आता खूप लेट पण झालं आहे. आपल्याला आता निघलं पाहिजे कारण पाऊस पण येतो. चला बाय बाय. जास्त ट्रॅफिक होतं आणि आम्हाला असं वाटत होतं परत रिटर्न जावा, पण आम्ही फायनली विचार केला की नको जाऊयात म्हणून. तर एवढा वेळ बाहेर आलोच आहोत तर म्हटलं आता चला असंच जाऊयात. थोडं पण छान आहे, मस्त वातावरण पण छान आहे आणि पाऊस येईल मे बी आता असं वाटतंय. आभाळ आलंय ॲक्च्युली, पाऊस तसा नाही आहे, थांबला आहे लकीली. पण ठीक आहे, ऊन नाही आहे जास्त, मस्त छान वाटतंय.
मित्रांनो, फायनली आपण आपल्या लोकेशनवर आलो आहोत. तर आम्ही आलो आहोत पवना लेक येथे. तुम्ही बघू शकता मागे लेक आहे. तर इथनं ना 2-3 किल्ले पण दिसतात. तर इकडे आहे तिकोना फोर्ट. तसंच इथनं येताना आपल्याला लोहगड, विसापूर हे देखील किल्ले दिसतात. बघा काय मस्त व्ह्यू आहे. इथे ना कॅम्पिंगसाठी पण भरपूर ऑप्शन्स आहेत. इथे तुम्ही टेंटमध्ये किंवा कॉटेजेसमध्ये पण राहू शकता. आणि इथे बोटिंग वगैरे खूप साऱ्या गोष्टी होतात. आणि पाऊस पण येतो आता. आत्ता मस्त वातावरण झालं आहे. इथे तुम्ही बघू शकता इथं बोटिंग चालू आहे. खूप जास्त पाऊस पण नाही आहे आणि खूप जास्त ऊन पण नाही आहे. एकदम बेस्ट वातावरण आहे. खरंच एक नंबर. आपण दुसऱ्या पॉइंटला पण जाऊया. तिथं जास्त फोटोसाठी ऑप्शन पण नाही आहेत. ते आता पाऊस पडून गेला तर किती चिखल आहे. जायचं का तिकडे? हो येस चलो. इथनं पाणी पण बघ ना, जसं काय मालदीव सारखं पाणी झालं इथे. समुद्र वाटतं. हो कसं गेलंय काय माहिती. इकडे एकदम धुकं. तिकडे लोहगड फोर्ट वाटतं. कोणता तो? इकडे ना तिकोना फोर्ट आणि तुंग फोर्ट आहे. 2 आहेत. समोरचा कोणता आहे काय माहिती. मित्रांनो हेल्मेट बघा कसं घातलंय. देवा हेल्मेट घाल. हेल्मेट घालायला पण येत नाही तुला. डेंजर आहे डेंजर. अरे मी टाइमपास घालत होते. काय मी टाइमपास साठी घातलेलं का? सरळ कसं घालायचं माहिती आहे मला. हो. अरे यार असे नको व्हिडिओ घेऊ माझे. मित्रांनो आपल्याला इकडे खाली जायचं आहे ॲक्च्युली. तर स्नेहल आहे ना तिकडे त्या काकांना विचारायला चालली कुठून जायचं. काही ऑप्शन आहे का तिकडे जायला. बघूया काय मिळतं आहे का. काय झालं रे, काय आहे का तिकडे जाता येते का? हा त्या काकांनी आपल्याला आहे ना ह्या रोडनी जायला सांगितलंय आणि मध्ये गाडी लावायची आहे आणि तिथून थोडं आपल्याला चालत जावं लागणार आहे. ओके. तर तिकडे थोडा रस्ता खराब आहे. बघूया आता तिकडे गाडी तरी पार्क करू. चलो चला फायनली आपण बाईक पार्क केली आणि आता आपल्याला इकडनं लेक साठी जायचं आहे. आम्ही आता ह्या पॉईंटला फर्स्ट टाइम आलो आहे. लास्ट टाइम आम्ही वेगळ्या पॉईंटला गेलो होतो आणि मस्त पाऊस पण चालू झाला आहे. आता आमचा प्लॅन पूर्ण फ्लॉप होणार आहे असं वाटतंय मला.
मस्त व्ह्यू आणि तुम्ही बघू शकता ढग किती काय कॅम्पिंगसाठी हे कॅम्पिंगसाठी आपण इथे कॅम्प करू शकतो. मित्रांनो इथे ना असे टेंट्स किंवा हट्स म्हणू शकता तुम्ही आहेत. इथे तुम्ही कॅम्पिंग करू शकता आणि इथे समोरच लगेच लेक आहे बघा. बोट इकडे बोटिंग चालते आहे. इथे बोटिंग पण करता येते. एकंदरीत छान व्ह्यू आहे. फोटोहोलिक आहे आणि इथे कॅफे पण आहेत. मस्त मस्त वाटतं. येस. मित्रांनो बायकोनं आता पोज देऊन बसली आहे. सुरू करावं लागेल आपल्याला आता पर्सनल फोटोग्राफरचं काम. पुण्याला लाभलेला छोटासा समुद्र. पुणेकरांना असं लेकला येऊनच समुद्राचं सुख अनुभवायला लागेल. एक आहे खडकवासला, दुसरा आहे पवना लेक आणि तिसरं आहे कासारसाई डॅम. असे पुण्याच्या भोवती भरपूर सारे डॅम्स आहेत जिथे तुम्ही समुद्राचं सुख अनुभवू शकता. आता चाललोय आम्ही वरती. काय असं एवढं खास नाहीये बघण्यासारखं. जर तुम्हाला बोटिंग वगैरे करायची असेल तर ठीक आहे आणि कॅम्पिंगसाठी बेस्ट आहे. हां, पण जर बोटिंग वगैरे काही करायची नसेल नुसतं पण ठीक आहे. एक म्हणजे पुण्यापासून 40-45 मिनिटाच्या अंतरावरच आहे आणि थोडा वेळ टाईमपास करण्यासाठी आहे. मस्त ठिकाणी यायचं, मस्त शांततेत बसायचं, टाईम स्पेंड करायचा, मॅगी वगैरे खायची आणि जायचं. पावसाळ्यात बाहेर आलोय आणि मॅगी नाही खाल्ली असं होऊ शकत नाही. मॅगी इज मस्ट. आता आम्ही इकडनं घरी जाण्यासाठी निघतोय आणि आता आम्हाला खूप जास्त ट्रॅफिक लागणार आहे कारण विकेंड. तर चला, जस्ट घरी पोहोचलो आम्ही आणि खूप जास्त ट्रॅफिक लागलं. आम्ही त्यामुळेच लवकर निघालो होतो तिकडनं. जास्त वेळ आम्ही थांबलो नाही. तर कसा वाटला आमचा व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि परत भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.